नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर चला ती पीएम किसान बाबतची माहिती पाहूयात। पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या अंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपयांचे 3 हप्ते पाठवते। तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर हे महत्त्वाचे काम 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला आगामी 16वा हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी हे काम 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करावे, अन्यथा आगामी हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही। असे न करणाऱ्या शेतकऱ्यांनी पात्रता रद्द केली जाईल। आम्ही तुम्हाला सांगतो की पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक 2,000 रुपयांचे 3 हप्ते एका वर्षात जारी केले जातात। यामध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत पहिला हप्ता दिला जातो, तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो। आता विश्वास आहे की मार्च महिन्याचा 16वा हप्ता जारी केला जाऊ शकतो, मात्र त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही। नोंदणीसाठी सरकारने ही व्यवस्था केलेली आहे, तर त्याचबरोबर या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्याची कामही सरकार करत आहे। यासाठी शासनाकडून ठिकठिकाणी शिबिरे घेण्यात येत आहेत। ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी CSC किंवा ई-मित्र याच्या मदतीने अर्ज करू शकतात। राजस्थान सरकारने तेथील शेतकऱ्यांना योजनेशी संबंधित सर्व अपडेट्स आणि ई-केवायसी करण्यास सांगितलेले आहे। महत्त्वाचे म्हणजे 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो। अशा स्थितीत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार सीडिंग व जमीन मंजुरी केलेली नाही त्यांना लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे। तुम्ही 31 जानेवारीपर्यंत ई-केवायसी न केल्यास तुम्हाला योजनेसाठी अपात्र केले जाईल।